भंडारा म्हणजे असे काहीतरी आहे ज्यात संपूर्ण वर्षभर तुमच्या मनात ज्या काही गोष्टी असतात त्या घेऊन जेव्हा तुम्ही भंडाऱ्यामध्ये येता तेव्हा तुम्हाला जे वाटते त्याला सर्वात योग्य शब्द म्हणजे शांतता। ध्यान सुरू करा। कान्हाला भेट देणं आणि येथे या ध्यान सभागृहात असणं हे खरंच अविस्मरणीय आहे। सभागृहाभोवती बरीच मोकळी जागाही आहे। मी यात्रा उद्यानाला सुद्धा भेट दिली आणि तिथे एक लांब फेरफटकाही मारला। जसे दाजींनी या भंडाऱ्यादरम्यान सांगितले की स्वतःला उपलब्ध ठेवा। कदाचित हेच कारण असावे की मी सर्व गोष्टी बाजूला ठेवून इथे आले। मला इथे येऊन स्वतःच्या अंतःकरणात खोलवर शिरून हा आयाम अनुभवायचा होता। कान्हाला येणे म्हणजे तुम्ही तुमच्या आईकडे परत येऊन ऊर्जा मिळवल्यासारखे वाटते। प्रत्येक वेळी कान्हाला येऊन तो अनुभव येतो। मला माहित नाही कोणती भावना, कारण मी ती भावना व्यक्त करू शकत नाही, पण माझ्यासाठी ती सर्वोत्कृष्ट भावना आहे। आजोबा पडणार नाहीत याची काळजी घे बरं का, तुला आधार द्यायला हवा। भंडाऱ्याची एक गोष्ट म्हणजे आपण सर्वजण येथे अनेक लोकांबरोबर एकत्र ध्यान करतो, त्यामुळे मला या वातावरणात एक प्रकारची सकारात्मकता स्पष्ट जाणवते। एक प्रकारचा अनुनाद जाणवतो ज्यामुळे मी त्या सर्वांशी स्वतःला जोडू शकतो। म्हणून जेव्हा मी भंडाऱ्यामध्ये ध्यानाला बसतो तेव्हा मला तुमच्या किंवा माझ्या किंवा इथे बसलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीमध्ये काहीच फरक वाटत नाही। मला एक प्रकारची एकरूपता जाणवते जी अतिशय सहज स्वाभाविक आहे। ती आपण आपल्या दैनंदिन जीवनात मात्र बहुतांश वेळा हरवून बसतो।